आता आहे ती आपली शेवटची भेट होऊ शकते, म्हणून चेहऱ्यावर स्माइल ठेवा. जगात दुःख कोणाचं वाटत नाही, पण तुमचं दुःख खरंच बाबासाहेब एवढं आहे का? छटाका तरी बसते आहे का? आपलं दुःख तेवढं आहे का? म्हणून रिलॅक्स राहायचं शिका. चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे. जगातलं कुठलंही संकट असो, हसत खेळत ते संकट काय करता आलं पाहिजे, पार करता आलं पाहिजे. का न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. का म्हणालो मी, हे माझं बोलणं शेवटचं होऊ शकते, त्यामुळे सिरियस व्हा आणि कुठली गोष्ट आनंदानं जगायची शिका. संध्याकाळी 5 मिनिटं आपल्या आयुष्याबद्दल सिरियस व्हा, पण बाकीच्या वेळेस जग आपल्याला बोलायला आलं का त्या आनंदात पार पडायचं शिका. का म्हणालो मी, अरे हे माझं बोलणं शेवटचं होऊ शकते. मी माझ्यावर काय घेऊ, तुमचं ऐकणं बी शेवटचं होऊ शकते. तुमचा कार्यक्रम शेवटचा होऊ शकते. खरंच जय हिंद महाराष्ट्र. त्यामुळं आपल्याला गुन्ह्या गोविंदानं जगता आलं पाहिजे. हे डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरला गेलं म्हणल्यावर माझ्या बायकोला ऐकू येत नाही, डॉक्टर मला एक काम कर, 10 वर्ष झाले म्हणून बायको ऐकत नसेल, पुन्हा डॉक्टरने विचारलं खरं सांग, ते मला माझ्या बायकोला ऐकू येत नाही, डॉक्टर मला एक काम कर, हे मग टेप घेऊन जाय आणि त्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण. हे टेप घेऊन गेलं आणि गल्लीतून जोरात बोंबललं, अगं भाजी काय केली? तिनं तिकडून आवाज दिला नाही. घराचा दरवाजा उघडला पोरानं, हे घरात गेलं, चल द्या आपलंच ना.